असं वाटतं आजूबाजू समाजात, घरात, बाहेर सगळ्यांना असं वाटतं पुरुष आहे ना धट्टाकट्टा आहे, काही काम करेल, ओझं उचलेल, कुठे इकडचं तिकडं काही मोठमोठ्या अवजड वस्तू न्यायच्या करायच्या तर ते सहजपणे करेल. पुरुषाला काय ताकदच असते, पुरुषाला काय हिंमतच असते, पुरुषाला काय लिडरशिपपणा असतो, पुरुषाला काय सारंच काय असतं. त्याचं काय नाजूक नसतं. त्याचं सगळं बोलणं, चालणं, उठणं, बसणं, वागणं, काम करणं सारं काही हे कठोरच असतं. कडक भाषा असते, सॉफ्टपणा नसतो. हे एक समीकरण होऊन गेलेलं आहे पुरुषाच्या बाबतीमध्ये. त्यामुळे कुठलंही काम हे कठीण असलं की ते पुरुषाने करायचं. हा असा जो पुरुषाबद्दलचा जो ग्रह आहे आणि असं पुरुषाला समजलं जातं, तर मग पुरुषाची मनस्थिती, त्याची मानसिकता पण अशीच होऊन गेलेली असते की आपल्याला अवघड काम करायचंय, आपल्याला अवजड काम करायचंय, आपल्याला सगळं सहन करायचंय, आपल्याला आपले 100% द्यायचे.